ॲज अ फर्स्ट जनरेशन ऑन्टरप्रेनर, ॲज अ मराठी माणूस आपल्याला बिझनेस कळतच नाही. फंडामेंटल ऑफ बिझनेस आपल्याला नाही कळत, कारण आपल्या जनरेशननी कोणी केलंच नाही. लोकांना असं का वाटतं की बिझनेसमध्ये कोणाचं ऐकावं लागत नाही? मला तर उलट असं वाटतं की बिझनेस करायला लागल्यापासून सगळ्यात जास्त लोकांचं ऐकावं लागलं. 100% ऐकायला. नोकरीत फक्त 2 माणसांचं ऐकत होतो, आता सगळ्यांचं ऐकावं लागतं. सगळ्यांचं ऐकायला लागतं. अराउंड 70-80% ऑफ स्मॉल बिझनेसेस, लार्ज बिझनेस फेल फक्त आणि फक्त कॅश मॅनेजमेंट. दुकानाच्या वेळेत दुकान उघडणं, दुकानाच्या वेळेस बंद करणं, उघडणं, बंद करणं, उघडणं, बंद करणं, तेच करत राहणं. इट विल गिव्ह यू फ्रुट्स. हे तुम्ही करा कुठलाही बिझनेस. हे जर बोर होणार असेल तर नका करू. की तुम्हाला लोकांचे पैसे घेतल्यावर पैसे देण्याची, परत फेडण्याची जर सवय नसेल तर तुम्ही बिझनेस करू नये. कारण बिझनेसला ग्रो करायला, चालू करायला वेळोवेळी पैसे लागतात. बिझनेसमध्ये इगोचं काय करायचं? हाय, नमस्कार. मी शार्दूल कदम आणि तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे नवा व्यापाराच्या या खास एपिसोडमध्ये. मी खास म्हणतो दरवेळेलाच, पण यावेळेला एक वेगळं खास कारण आहे त्याला. कारण नवा व्यापार चालू करण्याच्या मागचा हेतूच हा होता की बाबा मराठी उद्योजकांकडून समजून घ्यावं की बिझनेस कसा करावा, बिझनेसमध्ये काय प्रॉब्लेम्स येऊ शकतात, त्या चॅलेंजेसना कसं सामोरं जायचं, काय त्याचे बेसिक ठोकताळे मांडावेत. आज फक्त आणि फक्त त्याच मुद्द्यावरती चर्चा होणार आहे. आपण स्पेसिफिकली चिरफाड करणार आहोत, समजून घेणार आहोत. या एपिसोडच्या एंडला अशी अपेक्षा आहे की तुम्हाला समजून येईल किंवा एक बेसिक फ्रेमवर्क तुमच्या हातात असेल की मला बिझनेस करायचा आहे, तर मी हे करावा की नाही, मी करायचं असेल तर ह्या गोष्टींचा विचार केला पाहिजे, किंवा ओके ह्या गोष्टी मला जरा विचार करावा लागेल. हे क्लिअर कट अंडरस्टँडिंग मिळावं अशी अपेक्षा या एपिसोडकडून. आणि या एपिसोडसाठी खास कान टोचायला आपण बोलवलेलं आहे सागर बाबर सरांना. सागर बाबर सर, तुमचं खूप खूप वेलकम ऑन दिस शो. बेसिक मी ओळख करून देतो सरांची कॉमसेन्स टेक्नॉलॉजी नावाची एक मोठी IT कंपनी आहे, जी 4 देशांमध्ये, आफ्रिकेत आहे, US मध्ये आहे, दुबईत आहे आणि अर्थात भारतात पण आहे. आणि सर अजून 2 इंटरनॅशनल स्कूल्स देखील चालवतात. पण त्याच्याबद्दल आपण थोडंसंच बोलणार आहोत. मेन बोलणार आहोत आपण मगाशी सांगितलं त्यानुसार. सर, पहिला प्रश्न हाच आहे माझा की तुमची बिझनेस जर्नी कशी चालू झाली आणि तुम्ही एका छोट्या खेडेगावातनं येऊन तुम्ही पुण्यात एक मल्टीनॅशनल IT कंपनी कशी चालू केलीत? मी एक 2-3 जागी ही स्टोरी सांगितली आहे, पण मी UK मध्ये होतो, जॉब करायचो तिथे. चांगला जॉब होता, माझ्याकडे एक स्पोर्ट्स कार होती, सगळं चांगलं होतं UK मध्ये. आणि जेव्हा वेकेशनला यायचो तर माझे एक दाजी आहेत ठाण्यामध्ये, ते भेटायचे, IIT ग्रॅज्युएट. त्यांनी त्याची कंपनी काढली. तर ते आम्हाला कायम सांगायचे, जॉब सोडा, कंपनी स्टार्ट करा, जॉब सोडा. प्रत्येक कधी भेटलो 6 महिन्यातनं एकदा ते सांगायचे. पण आम्ही काय ऐकायचो नाही. आम्ही जॉबमध्ये सेट, सॅलरी मिळते, सगळं चांगलं चाललं आहे. मग त्यांनी एक दिवस आम्हाला एक स्टोरी सांगितली, फार महत्त्वाची. म्हणजे आपण सगळे सरदार घराण्यातनं आलो. आपण काय करायचे, आपले पूर्वज काय करायचे, युद्ध करायचे. फक्त तेवढंच माहिती, युद्ध करायचे. आणि एकदा दसऱ्याला आपण सीमोल्लंघन केलं, आपण गेलो, तर आपले पूर्वज गेले तर परत जिवंत येतील का नाही त्याची पण गॅरंटी नसायची. म्हणून ओवाळायचे, गेले का परत जिवंत यावे म्हणून. बिझनेस करा, जॉब सोडा, तुम्ही जिवंत तर राहणार आहे ना, आपल्या रक्तातच आहे बिंदास लढण्याचं. मग ते कुठेतरी खटकलं की ठीक आहे, काय होणार आहे, म्हणजे आपण जिवंत तर राहणारच आहे. आज पण असंच वाटतं, बिझनेस एकदम खाली जरी गेला ना तरी जिवंत तर आहे ना, है ना. मग त्यावेळेस ते चालू झालं. मग UK मध्ये गेलो आणि मी UK मध्ये लंडनमध्ये असतानाच रेजिग्नेशन दिलं आणि परत येऊन चालू केली कंपनी. पण सगळ्यात महत्त्वाचं, तिथून रेजिग्नेशन करायच्या आधी 6 महिने प्लॅनिंग केलं. ओके. इमिजिएटली रिझाईन नाही केलं. आली लहर केला कहर नाही केलं. म्हणजे फॅमिली कशी चालेल, कारण माझी एक लाईफस्टाईल होती, ती लाईफस्टाईल मेंटेन होईल का, तेवढे पैसे आहेत का, बिझनेस करायचा तर कसा, पार्टनर कोण असावा, कोण काय करायचं, आपलं काय प्लस, हे सगळं केलं. पॅरलली 6 महिने जॉब केला, सगळं सेटअप केलं आणि मग रिझाईन केलं आणि मग इंडियात येऊन बिझनेस चालू केला. आणि मार्टेकमध्ये कसं काय आलं? आणि मार्टेकमध्ये आलो कारण माझा जो को फाउंडर आहे बिजू, तो मार्केटिंग बॅकग्राऊंड, डे 1 मार्केटिंग, मी टेक्नॉलॉजी बॅकग्राऊंड. म्हटलं आपल्या दोघांचा मेळ म्हणजे मार्टेक, तू मार्केटिंग, मी टेक्नॉलॉजी. तर त्यामुळे मार्टेक टेक्नॉलॉजी. आणि ती त्यावेळेस फार निश होते, म्हणजे यू कॅन से भारतामध्ये एक 2-3 कंपन्या असतील त्यावेळेस. म्हटलं ते निश आहे आपलं. डे 1 क्लिअर होतं की आपल्याला निश पाहिजे,
काहीतरी की ज्याने आपलं अस्तित्व घडेल. 4 जण करतायत तेच नाही करायचं. नाही, ते कधीच करू नये. जर तुम्हाला तुमची स्वतःची आयडेंटिटी बनवायची आहे तर तुमचा निश शोधणं जरुरी आहे. तर त्यावेळेस मार्टेक निश होता. आणि तुम्ही मार्केटिंग टेक्नॉलॉजीमध्ये आहात, स्पेसिफिकली B2B बिझनेस सेगमेंटमध्ये आहात. त्यातून तुम्ही Instagramवरती व्हिडिओज करता, बिझनेस अंडरस्टँडिंग वाढावं म्हणून मराठीतनं साध्या साध्या शब्दांमध्ये तुम्ही सुचवता. ह्या मार्गाला कसं काय आलं? म्हणजे हे काय करायची गरज आहे? कारण यातनं तुम्हाला काही ब्रँड व्हॅल्यू, ब्रँड अवेअरनेस यातनं काहीच मिळत नाही. मग हे का? याला 2 कारण आहेत. एक तर मी स्वतः जॉब करायच्या आधी एक 7-8 बिझनेस केले आणि फेल झाले. सगळे फेल झाले. म्हणजे सॉफ्टवेअर बनवून विकणं, कॉम्प्युटर बनवून विकणं, कपड्याचं दुकान, असे बरेचसे बिझनेस केले आणि सगळे फेल झाले. तर हे कुठेतरी होतंच की ॲज अ फर्स्ट जनरेशन ऑन्टरप्रेनर, ॲज अ मराठी माणूस आपल्याला बिझनेस कळतच नाही. फंडामेंटल ऑफ बिझनेस आपल्याला नाही कळत, कारण आपल्या जनरेशननी कोणी केलंच नाही, है ना. ते एक होतं. त्यानंतर मी जेव्हा जॉब करायचो, माझा स्वतःचा बिझनेस, मग माझ्याकडे काही आपले रिलेटिव्ज यायचे, मित्र यायचे. मी हा बिझनेस केला, याच्यात नुकसान झालं, 10 लाख रुपये नुकसान. मी शेती विकली. जेव्हा मला हे ऐकू यायला लागलं ना की मी बिझनेससाठी शेती विकली, मी बिझनेससाठी वडिलांची पूर्ण पेन्शन खराब करून टाकली, त्यांची FD खराब करून टाकली, मग तेव्हा हा थॉट यायला लागला की आपण काहीतरी करायला पाहिजे. आणि आपण काहीतरी करायला पाहिजे. मी गावाकडे तर सारखं जाऊ शकत नाही, पॉसिबल नाही आपला बिझनेस करू. आणि मी टेक्नॉलॉजी बॅकग्राऊंड, म्हणलं आपण टेक्नॉलॉजी यूज करून काय करता येईल, तर जास्तीत आपण व्हिडिओ बनवू शकतो. मग तिथून चालू केलं. फंडामेंटल गोष्टी म्हणजे खूप बेसिक. एखाद्या गावाकडे एखाद्याला बिझनेस करायचा आहे, काय काय पाहिजे. आणि नंतर कळालं की गावाकडे नाही, इव्हन शहरात पण जे नॉन ऑन्टरप्रिनर बॅकग्राऊंडचे आहेत त्यांना हे सगळ्यांना याची गरज आहे. तेव्हा मग मोटिवेशन झालं. मग 10 लोक मेसेज करायला लागले की तुमचा हा मी यूज केला. मग आता अजून मोटिवेशन होतं. दर इज नो कमर्शियल, काही नाही. इट्स फक्त बरं वाटतं की कुणाला तरी त्याचा उपयोग झाला तर बरं वाटतं, बस. आता तुम्ही जे म्हणालात की बाबा ह्या गोष्टी ऐकल्यात की बाबा कोणीतरी जमीन विकली, घर विकलं, 50 लाखाचं लोन झालं, 20 लाखाचं लोन झालं, हे सगळेच जण आपण आजूबाजूला हे आता रोज ऐकतोय. कारण का साधारण म्हणजे आपण एक काळ होता की जिथे म्हणायचो की मराठी माणसाला उद्योगधंदा जमत नाही, की उद्योग करतच नाही, आपण रिस्कच घेत नाही. आणि आता सगळेच आपण उद्योग करणं फॅन्सी झालंय, त्याच्यामुळे प्रत्येकजण उद्योग करायला जातोय, पण कुठेतरी अडखळतोय. तर मगाशी मी जसं म्हणालो की आपल्याला हे समजून घ्यायचं आहे आम्हाला सर की काय बेसिक विचार केले पाहिजेत, पहिले 4 फंडामेंटल काय प्रश्न विचारले पाहिजेत मी स्वतःला, जर मला उद्योगधंद्यात उतरायचं आहे तर मला 4 कोणत्या गोष्टींची क्लॅरिटी असणं गरजेचं आहे? मला असं वाटतं इन जनरल पहिल्यांदा तुमचा पिंड आहे का हे आपापल्या कळत असतं की मी बिझनेस करू शकतो का, हे आपल्याला कळालं पाहिजे. आपल्याला जरी नाही कळालं ना, आपले मित्र असतात, आपले बरेचसे लोक असतात, ते आपल्याला काहीतरी सांगत असतात की तू असा आहेस, न कळत ते बोलत असतात. अरे शार्दूल, तू मार्केटिंगमध्ये, स्टोरी टेलिंगमध्ये मस्त आहे. लहानपणीपासून ते सांगत असतात. ह्या काही हिंट्स असतात आपल्याकडे, त्याच्याकडे एक लक्ष द्यायचं. त्याच्यानंतर जर तुम्हाला खरंच कुठला बिझनेस करायचा आहे, मला असं वाटतं पहिली गोष्ट तुम्हाला जी यायला पाहिजे, 2 गोष्टी ॲटलिस्ट मिनिमम यायला पाहिजे. एक तर काहीतरी विकता यायला पाहिजे आणि दुसरी कॅश मॅनेज करता यायला पाहिजे. ह्या 2 गोष्टी तुम्हाला आल्या ना, बाकी सगळ्या ठीक होऊ शकतात. तर तुम्हाला असं वाटलं ना की मला विकता येत नाही, मग तुम्हाला दुसरा प्रश्न यायला पाहिजे की मी पार्टनर घेऊ का जो सेल्सवाला चांगला आहे. मी जर ऑपरेशन सांभाळायला चांगला आहे तर मी पार्टनर घेऊ का. मी सेल्सवाला आहे तर बॅक ऑफिस सांभाळणार कोण आहे का. कारण जो विकणारा असतो तो एका जागी बसू शकत नाही. करेक्ट है ना. मग ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला हळूहळू करतात. पण मला असं म्हणायचं 2 गोष्टी ह्या महत्त्वाच्या आहेत. तुम्हाला विकता येतं का आणि तुम्हाला कॅश मॅनेज करता येतं का. हे झालं ना, काय होतं की विकणं ही फार अवघड स्किल आहे आणि सगळ्यांना येत नाही. तुम्हाला अकाउंट्स मॅनेज करायला मिळतील, तुम्हाला ऑपरेशन मॅनेज करायला मॅनेजर मिळतील, स्टोअरमध्ये मिळतील, पण शेवटी एंड ऑफ द डे तुम्ही जे विकता ना ते तुम्हीच विकू शकता. म्हणजे इनिशियल डेजमध्ये तुम्ही सेल्स माणूस नाही ठेवू शकत नाही. आणि कसं आहे, जरी ठेवला, म्हणजे एक म्हण आहे राईट, की तुम्ही जर एखादं रेस्टॉरंट काढलं तर रेस्टॉरंटमध्ये तुम्हाला किचनमध्ये जाऊन ते बनवायची ताकद पण पाहिजे. जर शेफ नाही आला तर, है ना. जर शेफ त्या दिवशी नाही आला, मग रेस्टॉरंट चालू आहे, तर तुम्हाला येतं का बनवता. येत असेल तर रेस्टॉरंट चालू करा, नाही तर करू नका. राईट. तसंच आहे, तुम्हाला सेल्स करता येतं का. तुम्ही किंवा तुमच्या फाउंडरला सेल्स, कारण बॅकबोन आहे, तुम्ही तर म्हणू शकता त्याचं तुमचा बॅकबोनच आहे सेल्स. ते येत आहे का, येत असेल तर करा. नाही, तुम्ही जर असं म्हणलं ना, मी दुकान उघडतो, एक सेल्समॅन ठेवतो,
आणि त्याच्यावर दुकान चालू करतो. नॉट पॉसिबल. तुम्ही म्हणजे सुरुवातच दुसऱ्यावर डिपेंड होऊन करताय. Correct. मग ते कसं करणार तुम्ही? आणि कॅश मॅनेजमेंटमध्ये आणि कॅश मॅनेजमेंट काय आहे, मी का त्याला महत्त्व देतो, आणि ह्याचं सर्वे पण झाला आहे. अराउंड 70-80% ऑफ स्मॉल बिझनेसेस, लार्ज बिझनेस ऑल्सो फेल फक्त आणि फक्त कॅश मॅनेजमेंट. आणि मी जेव्हा कॅश मॅनेजमेंट म्हणतो तेव्हा मी बॅलन्स शीट, P&L हे काही म्हणत नाही. हां, सिम्पल कॅश मॅनेजमेंट कॅश फ्लो, म्हणजे बेसिक कॅश फ्लो. बेसिक कॅश फ्लो. म्हणजे माझ्याकडे 10 लोक कामाला आहेत, त्यांचा पगार मी महिन्याला करू शकतो का? माझ्याकडं मला एवढं इन्व्हेंटरी आणायची, त्याच्याकडे पैसे आहेत का? है ना? बरोबर. जर एखाद्या दिवशी डिप झालं तर मला बँक लोन आहे का? मला कुठून भांडवल रेडी करता येतं का? मला इन्व्हेस्टमेंट पाहिजे का? ह्या कॅशच्या गोष्टी सांभाळणं खूप जरुरी आहे. आणि मला असं म्हणायचं आहे की तुम्ही याचे फंडामेंटल कोर्सेस करा, तुम्ही ह्याचे क्लासेस लावा कॅश मॅनेज, जर तुम्हाला नसेल तर. कसं आहे, आपल्याकडे जी बिझनेस कम्युनिटी आहे ना, तुम्ही जर त्याचा अभ्यास केला, म्हणजे मारवाडी कम्युनिटी, गुजराती, सिंधी, ह्या कम्युनिटीला कॅश ही लहानपणीपासून मॅनेजमेंट शिकवलं जातं. लहानपणापासून गल्ल्यावरती बसायची सवय असते. शिकवली जाते की कशी मॅनेज करायची. आणि कॅश मॅनेजमेंटमध्ये सगळ्यात मोठा, तुम्ही जर बघितलं ना, कुठलाही एक बिझनेस कम्युनिटीचा माणूस, त्याला आपण गेलो ना त्याच्याकडे म्हणलं चल आपण हा बिझनेस करू, तो लगेच हो नाही म्हणत. त्याच्या डोक्यात कॅल्क्युलेशन असतात की तू म्हणतोय की हा शर्ट मी चेन्नईवरनं 100 रुपयाला आणणार, इथे 120ला विकणार. तो लगेच म्हणतो अरे 20 रुपये मार्जिन, मला नाही करायचं. ही सायकॉलॉजी आपल्याला यायला वेळ लागेल की मार्जिन किती लागतं. त्यांना ते फिक्स आहे त्यांच्या म्हणजे अनकॉन्शियस माइंडमध्ये. तुम्ही एखाद्या कन्स्ट्रक्शन बिल्डरकडे जरी गेला ना, त्यांना म्हटलं ना ही लँड आहे 40-60 JV मध्ये करायची, एवढे फ्लॅट, हाफ एन आवर मी सांगतील ही प्रॉफिटेबल आहे का नाही. करेक्ट. आणि प्रॉफिटेबल होणं ही कॅश मॅनेजमेंटची फार मोठा फॅक्टर आहे. बरोबर. कारण तुमच्याकडे प्रॉफिट झाला तर कॅश आहे, टेन्शनची गरज नाही. तर या फंडामेंटल गोष्टी आपल्या मराठी माणसाने जर शिकल्या की सेल्स, कॅश आणि अजून बऱ्याच आहेत. एक माझा तर मी आता एक कोर्सच हे केला होता, म्हणजे फ्री कोर्स होता की 15 गोष्टी एखाद्या मराठी ऑन्टरप्रेनरनी शिकाव्या. त्या जर तुम्ही शिकल्या तर फेलियरचे चान्सेस 99% कमी आहेत. ओके. काय आहेत साधारणतः तुम्ही जर सांगू शकलात? म्हणजे त्याच्यामध्ये पहिलं सेल्स, कॅश, बिझनेस मॉडेल. बिझनेस मॉडेल काय असतो, म्हणजे बिझनेसचं माझं व्हॅल्यू प्रोपोर्शन काय आहे, लोकांनी माझ्याकडनं का घ्यायचं. तुम्ही एखादं दुकान टाकलं, शेजारी एक कपड्याचं दुकान आहे, तुमच्याकडनंच का घेणार. बरोबर. तर माझं वेगळं काय आहे, माझी निश काय आहे वेगळी, ही फार महत्त्वाची. स्वतःची निश काढणं फार जरुरी आहे. युनिकनेस, तुमचा युनिकनेस, निश काढणं. तुम्हाला मार्केटिंग करणं. मार्केटिंग खूप अंडररेटेड आहे इंडियामध्ये, खूप. आणि सेल्स आणि मार्केटिंग दोन वेगळ्या गोष्टी आहेत. मार्केटिंग, तुमची ब्रँडिंग, तुमचं मार्केटिंग करणं हे खूप अंडररेटेड आहे. म्हणजे US मध्ये एखादा बिझनेस लॉन्च करायच्या आधी 3 महिने आधी मार्केटिंग चालू होतं. आपल्या इथं काय होतं, आपण एखादा प्रॉडक्ट बनवतो, दुकान भाड्याने घेतो किंवा एखादा 25 लाखाचा कॅमेरा घेतो आणि मग विचार करतो आता बिझनेस कसा करायचा. तिथे आधी मार्केटिंग, मग होतं. तर मार्केटिंग, सेल्स म्हणलं तसं. मग अजून मी त्यांना हे माझ्या त्या ह्याच्यामध्ये असं सांगितलं की टेक्नॉलॉजी फार जरुरी आहे. म्हणजे इवन कुठलाही बिझनेस असू, कुठलाही असू, आज टेक्नॉलॉजी एनेबल्डच बिझनेस पाहिजे, तरच तुम्ही स्केल करू शकता. इट इज इम्पॉसिबल. छोटं दुकान असू दे, त्यांनी टेक्नॉलॉजी जर लावली ना, वेन आय से टेक्नॉलॉजी म्हणजे काय, आता तुम्ही पानपट्टीमध्ये गेला तरी तुम्हाला तिथं आता पेटीएमचं दिसतंच है ना. तर त्या पेटीएमला माझ्या मोबाईलवर मी जर टॅली किंवा अकाउंट टाकलं आणि मला रोजच्या रोज जर हिशोब यायला लागला है ना, तर मी कशाला वहीवर वगैरे आता ते लिहित बसू. ते करता. म्हणजे बहीखातासारखे ॲप आहेत बरेच, म्हणजे छोट्या छोट्या ग्रोसरी स्टोअर्समध्ये पण रोज रात्री स्टॉक चेक त्याच्यावरती घेत आहेत ते आता. ते सगळ्यांनी करायला पाहिजे आता. मग मार्केटिंगसाठी जसं आपण सोशल मीडिया करतो, मॅन्युअली जाण्यापेक्षा काही टूल्स आहेत का जे ऑटोमेट करतील, काही एजन्सी त्यांना आपण देऊ शकतो. तर मार्केटिंग एक जरुरी आहे. त्याच्यानंतर बिझनेस मॉडेल पिवोटिंग हे माझ्या ह्याच्यात फार महत्त्वाचं आहे. म्हणजे काय, आणि तुम्ही पण याला सहमत असाल की आपण जेव्हा कुठलाही बिझनेस चालू करतो है ना, तर तो बिझनेस आपण जसा विचार केलेला असतो तसाच होत नसतो कधी. बरोबर. म्हणजे लेट्स से मी माझी सॉफ्टवेअर कंपनी टाकली, मी काढली, तेव्हा मला वाटलं मी मार्केटिंग टेक्नॉलॉजीमध्ये करेल. 2 वर्ष मी त्यात गेलो, मला कळालं की मी जर याला डेटाची साथ नाही दिली, म्हणजे डेटा टेक्नॉलॉजी नाही दिली, तर माझ्या ह्या मार्केटिंगला काही उपयोग नाही आहे. बरोबर. म्हणजे मला पिवोट करायला लागला, थोडं डेटा ॲड करायला लागला है ना. असं प्रत्येक बिझनेसमध्ये असतं. तुम्ही लेट्स से एखाद्या कन्स्ट्रक्शन कंपनीत करताय है ना, तुम्हाला कळालं की बाबा मी कमर्शियल जर केलं तर मला फायदा होतोय,
पण रेसिडेन्शियल केलं तर कमी फायदा होतो आहे, हम्म. है ना. पण बिल्डिंग लाईन अशी आहे की पैसे खूप मिळतात पण जाऊ पण शकतात. मग त्यासाठी मी पिवोट करू शकतो का? मी एखादं हॉस्पिटल बांधून ते लीजवर देऊ शकतो का? हम्म. एखादी स्कूल बांधून लीजवर देऊ शकतो का? हे पिवोट करणं फार जरुरी आहे. तर त्याच्यामध्ये बिझनेस मॉडेल पिवोट करणं हे एक महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणजे छोट्या छोट्या लोकांनी हा विचार केला पाहिजे बरोबर. आणि तुम्ही फ्लुइड पाहिजे. हम्म. म्हणजे म्हणजे असं नाही ना की मी हे दुकान चालू केलं आता हे चाललंच पाहिजे. नाही, कधी कधी नाही चालणार. करेक्ट. मी हा का विचारलं माहिती आहे का, कारण का आता बऱ्याचदा ना, आता लोकांकडे बऱ्यापैकी आपल्या मिडल क्लासकडे पैसे आलेत किंवा सगळ्यांकडे उद्योगाबद्दल बिझनेसबद्दल एक अवेअरनेस वाढला आणि ते एक ॲक्सेप्टन्स आला आहे मराठी समाजात पण. म्हणजे महाराष्ट्रात बरेच जण आता करायचा प्रयत्न करतात. 4 मित्र येतात आणि म्हणतात की आपण एक तू लाख रुपये टाकू, एक मुलगा घेऊ, हायर करू, गाडी टाकू, वडापावाला किती पैसे कमवतो, टी शर्टचा बिझनेस चालू करू, माझा मित्र आहे त्रिपूरवरनं आणू, असं काहीतरी ते सगळं चालू होतं. आणि तिथं काहीतरी गडबड होते. काय गडबड होते ज्याच्यामुळं, कारण बरेचसे मी आजूबाजूला मित्र बघतो की त्यांच्यात काहीतरी म्हणजे ते 6 महिनेच टिकतंय. ते कशामुळे होत असं, म्हणजे काय काळजी घ्यावी त्यांनी? सी पहिली गोष्ट तर जेव्हा तुम्ही कुठल्याही मित्रांबरोबर चालू करता ना, तर पहिली काळजी तिथंच घ्यावी. म्हणजे मित्रांबरोबर बिझनेस करू नये असं मी कधीच म्हणणार नाही. पण तुम्ही एकमेकांना कॉम्प्लिमेंट करता का ॲटलिस्ट तेवढं तरी बघा. म्हणजे जसं मगाशी मी म्हणालो, जर तुमच्यात सेल्स स्किल आहे तर कुणामध्ये बसण्याची ताकद आहे का? है ना. कुणामध्ये कस्टमरशी गोड बोलण्याची ताकद आहे का? कुणामध्ये शिव्या खाण्याची ताकद आहे का? है ना. या फंडामेंटल गोष्टी तुम्ही कॉम्प्लिमेंट होत आहे का बघा. नाहीतर एकट्याने करा. 4 मित्र आले तर चांगलंच असतं. पण कुणाकडे पैसे येतलेच आहे तर त्यांनी फक्त पैसेच टाकावे, बाकी डोकं लावू नये. आपल्याकडे काय होतं, जो पैसे टाकणार तोच डोकं लावतो पण त्याला बिझनेस सेन्स नसतो, है ना. त्याला तू पैसे लावले, तू थांब, तुझे पैसे वाढवायची जबाबदारी माझी, बिझनेस मला करू दे, है ना. तर त्यामुळे बिझनेस मित्रांबरोबर करताना ही एक काळजी घेतली पाहिजे. आणि मी जे बघतोय, नॉट ओन्ली स्मॉल बिझनेसेस, म्हणजे तुम्ही म्हणले तसं वडापावची गाडी, पाणीपुरी असं नाही. इवन मोठ्या बिझनेसेसमध्ये जेव्हा कोणी चालू करतं ना, चालू करणं इज व्हेरी इझी. खरंच खूप सोपं आहे. आता एंट्री Entry बॅरियर barrier नाहीच आहे काही, है ना. आपण आता आपण दोघं बसलो, आपल्या मनात विचार आला, आपण उद्या 1-2 लाख टाकले, चालू केलं, है ना. बिझनेस इज नॉट अबाउट स्टार्टिंग, बिझनेस इज अबाउट कन्सिस्टन्सी. बिझनेस इज अबाउट की तुम्ही, बरेच लोक त्याला नाव देतात 1000 डे, कोणी म्हणतं, कोणी 2 वर्ष म्हणतं, कोणी 3 वर्ष, पण ते खरंच आहे. म्हणजे जर तुम्ही 2 वर्ष जर टिकले ना त्या मार्केटमध्ये, तो बिझनेस चालणारच. फक्त एकच रूल आहे, पिवोट करता आलं पाहिजे. म्हणजे तोच नाही, म्हणजे थोडं इकडे तिकडे गेलं पण टिकण्याचीच आहे का. तर आपल्याकडे मी बरंच पाहिलं, चालू करतात, 6 महिने 3 महिने कस्टमरच नाही आलं, आता मला स्वतःच्या खिशातनं पैसे द्यायला लागत आहेत, मग आता मी काय करू, बंद करून टाकतात. आणि कधी कधी बराच वेळा असं होतं, जेव्हा तुम्ही बंद करताना ॲक्च्युली 1-2 महिन्यातच तुम्हाला रिझल्ट येणार असतात, कारण तुम्ही 6 महिने कष्ट केलेत. म्हणजे कस्टमर तुमच्या दारात येणार असतो तेव्हाच तुम्ही बंद करता. तर ह्या 2 गोष्टी सांभाळल्या ना, मित्र चूज करताना प्लीज बी व्हेरी केअरफुल. आणि दुसरी गोष्ट, तुमच्यात ताकद आहे का, हे फार करेजची गोष्ट आहे. बिझनेस स्टार्ट करणं सोपी नाही आहे. म्हणजे उतरणं एक सोपी गोष्ट आहे, करेजची गोष्ट आहे. 2 वर्ष थांबू शकता का? 2 वर्ष तुम्ही फॅमिलीच्या शिव्या खाऊ शकता का? 2 वर्ष तुम्हाला गर्लफ्रेंड असेल ती लग्नाला थांबणार आहे का? अशा बऱ्याच गोष्टी आहेत, है ना. ही तुमच्यात ताकद असेल तर उतरा, नाही तर सुखी राहा, जॉब करा. जॉब इज ऑल्सो गुड. म्हणजे त्यात जॉबच्या वेळेला असं जनरली असं ना, की मला कोणाच्या हाताखाली काम नाही करायचं आहे म्हणून मी बिझनेस करतो. ते तर अतिशय कॉमन कारण आहे बिझनेस चालू करायला, विच इज गुड. पण परत तुमच्यात बिझनेस ॲक्युमे आहे का, तुमचा तो पिंड आहे का, हे बघा ना. नसेल तर करा ना हाताखाली, ॲक्सेप्ट करा आणि करा हाताखाली. आणि ते हाताखाली नसेल तर पार्टनर तर करायला लागेल. पण पार्टनर करायचं तर पार्टनरचं ऐकायला लागतं. बिझनेस कधी एकटाचा होत नसतो. मला एक खूप कळीचा मुद्दा त्याच्यावरती अंडरलाईन करून विचारायचं आहे, की लोकांना असं का वाटतं की बिझनेसमध्ये कोणाचं ऐकावं लागत नाही? मला तर उलट असं वाटतं की बिझनेस करायला लागल्यापासून सगळ्यात जास्त लोकांचं ऐकावं लागलं. 100% ऐकायला. आणि नोकरीत फक्त 2 माणसांचं ऐकत होतो मी, आता सगळ्यांचं ऐकावं लागतं. सगळ्यांचं ऐकायला लागतं. तुमचा कस्टमर तुम्हाला शिकवतो, तुमचा पार्टनर शिकवतो, कधी कधी तुमचा एम्प्लॉई तुम्हाला शिकवतो, है ना. कधी कधी न कळत तुमच्या बिझनेसची माहिती नसणारा माणूस पण तुम्हाला म्हणतो, अरे असं कर, है ना. म्हणजे आमच्याबरोबर झालेलं आहे. मी आणि माझा पार्टनर जेव्हा आम्ही बिझनेस चालू केलं, एक तर हाय प्रोफाईल जॉब सोडून आम्ही बिझनेस चालू केला,
है ना, आम्हाला माहिती काय असतं ते, राईट. ते केलं आणि आमच्या पुढे एक माणूस आहे जो जॉब करतोय IBM मध्ये. ठीक आहे, आम्ही IBM मधनं बाहेर आलो तर तो पुढे जॉब करतोय. आम्ही बिझनेस कसं तरी इनिशियल डेजमध्ये ओढतोय. तो म्हणतो अरे तुमको बिझनेस करना ही नहीं आता, है ना. आम्हाला म्हणतोय तुमको बिझनेस करना है, ऐसा बिझनेस करते क्या, है ना. आता तो कसं आहे, तो त्याचा फीडबॅक देतोय. तर आम्हाला तिथं हां यू आर राईट. नंतर आम्ही दोघं बाहेर येऊन म्हणायचं अरे जिसने जिंदगी में कभी जॉब छोडा नाही तो आम्हाला शिकवतोय. पण तिथे ऐकायला लागतं त्याचं, कारण कसं एकदा नेटवर्क आहे आपलं आणि त्याला तिथं काय सांगायचं, अरे तू कभी जॉब किया क्या, तू बिझनेस किया क्या, तू आम्हाला सांगतो का. हे ॲज अ ऑन्टरप्रेनर आपल्याला तर खूप ऐकायला लागतं. ॲडवायझर असतात ते बरंचसं सांगतात, असं करा तसं करा. ऐकणं तर आहेच आहे आणि ते जर तुमची पिंड असेल ना तर बिझनेसमध्ये तुम्ही सक्सेस व्हाल. फीडबॅक घेत राहायचं. फीडबॅक इज व्हेरी इम्पॉर्टंट. व्हेरी इम्पॉर्टंट. आणि एक महत्त्वाचं म्हणजे त्याच फीडबॅकवरूनच मला लक्षात आलं ते म्हणजे आपल्याकडे बऱ्याचदा असं होतं की एखादा बिझनेस करतो, तुम्ही जसं सांगितलं की एखादा बिझनेस केला आणि तुम्ही मल्टिपल बिझनेस केले, फेल झाला आणि त्याच्यानंतर आता जी आहे ती IT कंपनी आहे. सिमिलरली फेल्युअर कसं अभ्यासायचं, कारण का बऱ्याच असं होतं की नाही माझा हा बिझनेस फेल झाला असेल, पण बिझनेस म्हटलं की हारजीत आलीच म्हणून. पण एकदा हार आली म्हणजे पुढच्या वेळेला जीत आहे याचं काही गॅरंटी नाही. ती हार कशी समजून घ्यायची, कारण ती ॲनालाइज करणं गरजेचं ना, अदरवाईज पुढे परत आपण त्याच चुका करून पडू शकतो. ॲब्सोल्युटली. म्हणजे जमेल तेवढं जर बिझनेस फेल झाला तर त्यातनं तुम्हाला शिकलं पाहिजे. ॲटलिस्ट स्वतःला नाही झालं ना तर 4 लोकांना विचारा की माझा बिझनेस का फेल झाला. हे जर तुम्हाला कळालं, जसं माझं टिळक रोडवरचं शॉप बंद झालं, बरेच पैसे लावले, मोठं शॉप होतं, कपड्याचं दुकान होतं, ते बंद झालं, है ना. तर ते आम्ही ॲनालाइज केलं का झालं, कसं झालं. फंडामेंटल मला जी गोष्ट कळाली आणि ती मी कधीच परत केली नाही, की मी IBM मध्ये जॉब करायचो आणि मी टिळक रोडवर दुकान काढलं आणि ते माझा भाऊ तिथे बघायचा, राईट. आता माझं एक बेसिक लर्निंग आहे आणि मी ते सगळ्यांना सांगेल. तुम्ही जर दुकानात उभं राहू शकत नसणार, म्हणजे तुम्हाला जर उभं राहता येत नाही, देन कधीच तुम्ही दुकान काढू नका. दुसऱ्यांच्या जीवावर दुकान काढणं इज लाईक सुसाईड. बापरे. है ना. तर मला तर लर्निंग आहे फार मोठी. मी आता जर तुम्ही मला म्हणले ना काही की आपण हा बिझनेस करू, मी पहिला म्हणतो मला यातलं माहिती आहे का, मी तिथे उभा राहू शकणार आहे का, मी तिथे वेळ देऊ शकणार आहे का, तरच, नाही तर नाही करायचं. तर असं प्रत्येकाने मला वाटतं फेलियर इट्स ओके, फेलियरमधनं शिकलं पाहिजे आणि ती चुकी परत नका करू. म्हणजे फेल्युअरमध्ये बेसिकली हे ॲनालाइज केलं पाहिजे की बाबा कशामुळे लॉस झाला, काय चुका झाल्या, आपण म्हणजे असं. कारण का बऱ्याचदा कॉन्व्हर्सेशनमध्ये हे येतं की नाही रे लक नव्हतं, जरा लक खराब झालं किंवा नाही आमचं जरा टायमिंग चुकलं, फक्त टायमिंगमुळं, नाही तर अरे आम्ही असं काही नाही. तर बेसिकली तुम्ही रॅशनली विचार केला पाहिजे ॲज यू आर सेइंग. लक असं काही नसतं. वेन यू कम इन टू बिझनेस असतं लक, कधी कधी मदत करतं, पण लक आणि बिझनेसचा काही संबंध नाही असतं. म्हणजे कधी कधी तुम्हाला न कळत एखादी डील मिळते, कधी कधी तुम्हाला पैशाची गरज असते, तेव्हा एक मित्र येतो म्हणतो अरे माझ्याकडे आहे तू घे, दॅट इज लक, नशिबाने तुमच्याकडे आलेत. पण बिझनेसमध्ये लकवर जर तुम्ही नाव दिलं तुम्ही प्लीज बिझनेस करू नका. बिझनेस फेल झाला आहे हा तुमच्या चुकीने, हे फिक्स आहे. कधीतरी काही बिझनेस असतात ज्या गव्हर्नमेंटच्या पॉलिसी चेंजमुळे फेल होतात, है ना. पण आपण त्यात कधी जात नाही, है ना. किल्ल्याचे आपण एखादा बिझनेस काढला आणि गव्हर्नमेंटने अशी पॉलिसी चेंज केली तो बिझनेस झिरोच झाला, मॅनेज करून टाकलं, विच इज फाईन. मग देन व्हॉट इज युअर लर्निंग, की जिथं गव्हर्नमेंट इन्व्हॉल्व आहे तसा बिझनेस मला करायचाच नाही. पण मोस्ट ऑफ द टाइम 99% बिझनेस फेल्स बिकॉज ऑफ यू. हे ॲक्सेप्ट करा. तसं तुम्ही मला आता लक्षात आलं, मी BBA जे शिकलो ॲक्च्युली पेस्टल ॲनालिसिसच सांगता तुम्ही बेसिकली. पॉलिटिकल, इकॉनॉमिकल, लिगल, एन्व्हायरमेंटल, एक्झॅक्टली या सगळ्या गोष्टी चेक केल्या पाहिजे. आणि बिझनेस तुम्हाला करायचा ना, सिम्पल आहे ना, पैसे कमवायला करा मस्त. तुमच्याकडे ताकद आहे का उभं राहायची 2 वर्ष, उतरा आणि पैसे कमवू शकता. आहे आज मार्केट खूप आहे. ते मार्केट खूप आहे हे बऱ्याचदा बोललं जातं. मग बिझनेस फेल झाल्यानंतर ठीक आहे ह्या मार्केटमध्ये नाही झालं त्या मार्केटमध्ये जातो, पण एकमधनं दुसऱ्यामध्ये जाताना काय करणं जास्त गरजेचं आहे. म्हणजे असे स्कूल ऑफ थॉट येतात की बाबा तुम्ही पूर्ण नोकरीधंदा सोडून बिझनेस केला पाहिजे, पार्ट टाइम करणं हा प्रकार अजिबात योग्य नाही. तुम्ही फुल टाइम केलं तरच होणार आहे. तुमची जळली पाहिजे त्याच्यात तुम्हाला कळणार नाही. आणि काही जण असं सांगतात की बाबा नाही
तुम्ही पहिल्यांदा पार्ट टाईम करायला चालू करा. तुम्हाला अंडरस्टँडिंग घेऊ दे त्या बिझनेसचं. तुम्ही एकदम सोडून जाऊ नका, कारण का तुम्हाला मग प्रेशर येईल. तुम्ही मग अँक्झायटीमध्ये काही चुकीचे डिसिजन्स घ्याल. हो. तर हे कसं ॲनालाइज करा, म्हणजे कारण दोन्ही मार्गात काही जण सक्सेसफुल झालेत, काही जण फेल झालेत, दोन्ही स्कूल ऑफ थॉट्समध्ये. नाही, सी पार्ट टाईम करताना जास्तीत जास्त तुम्ही आयडिया स्टेजपर्यंत पार्ट टाईम करू शकता. तुम्ही आयडिया काहीतरी करताय आणि प्लॅनिंग करताय, रिसर्च करताय, मार्केट ॲनालिसिस करताय की कुठे दुकान टाकायचं, काय टाकायचं, तिथंपर्यंत ठीक आहे. चालू झाला ना बिझनेस, मग पार्ट टाईम नाही होत. म्हणजे हे फॅक्ट आहे. चालू झाला ना, म्हणजे आपण जसं तानाजी मालुसरेंनी दोर कापली ना, तुम्ही जोपर्यंत दोर कापत नाही तोपर्यंत सक्सेस नाही. कारण काय ना, सिम्पल लॉजिक आहे, सायकोलॉजिकल लॉजिक आहे त्याला, की तुम्हाला कायम जर एक बॅकअप आहे ना मागे, तर तुमचं डोके पुढं चालतच नाही. म्हणजे फॉर एक्झाम्पल, मला ह्या महिन्यात बिझनेस चालू करायला कॅशच नाही, म्हणजे मला पुढच्या महिन्यात बंद करायचं. तुम्ही लगेच काय विचार, जाऊ दे बंद झाला तर जॉब आहे माझ्याकडे मागे. जॉब नसता तर तुम्ही काय विचार करणार, माझ्याकडे 2 एम्प्लॉई आहेत, माझे घरचे आहेत, मुलाची फीज आहे, हे आहे. आपोआप तुम्ही आयडिया काढता, आपोआप निघतं ते, कारण ॲज अ ह्युमन तुमच्यात ती पॉवर आहे. पण जर बॅकअप असेल ना, ॲज अ ह्युमन ते आळस पण एक पॉवर आहे तुमच्याकडे. अरे ठीक आहे, आपल्याकडे आहे. त्यामुळं ॲटलीस्ट मला विचारलं, आय वुड से डबल माइंडनी काहीच करू नका. उतरा नाही तर नका करू, एन्जॉय करा जॉब. जॉब करणं काय वाईट नाही आहे. खूप चांगलं आहे. अजून एक त्याच्यात बऱ्याचदा फेल्युअरमध्येच मला अजून एक हे डबल क्लिक करायचं होतं. म्हणजे आपल्याकडं बरं, मी आधीच्या एपिसोड्समध्ये पण काही लोकांना विचारलं होतं की आपल्याकडे बऱ्याचदा कॉपी पेस्ट मॉडेल्स केले जातात, की म्हणजे काही ठराविक उद्योगधंदे आहेत की जे दिसत आहेत, चांगले चालतात, तर सगळे तेच करायला लागतात. सो आणि तुम्ही मगाशी म्हणालात की आपला निश शोधला पाहिजे. मला ह्या दोन्हीचा संगम घालून हे विचारायचं की तो निश शोधायचा कसा, की बाबा म्हणजे काही काही मॉडेल्समध्ये खरं तर फ्रँचाईज मॉडेल वर्क होतं, पण काही काही मॉडेल्समध्ये तुम्हाला स्वतःची मोठ शोधावी लागते. ते कसं करायचं, कारण का त्याला चाळण कशी लावायची हेच कळत नाही. कारण बऱ्याचदा असं होतं की अरे मला आयडिया चांगली वाटते आणि मे बी मी जिथे बसलोय तिथून ती आयडिया चांगलीच वाटत असते. दोन गोष्टी तुम्ही विचारल्या. पहिली गोष्ट काय की आयडियाला व्हॅलिडेट कसं करायचं, आणि दुसरी निश कसं शोधायचं. या 2 गोष्टी आहेत. आयडियाला व्हॅलिडेट करायला मी तर रिसेंटली शिकलो आता, आणि मी बरेच फेल झालो. म्हणजे आम्ही कंपनीमध्ये पण बरेचसे प्रॉडक्ट बनवत असतो, बरेच पैसे लावतो, प्रॉडक्ट बनवतो, प्रॉडक्ट फेल होतात. मग आय रिअलाइज लास्ट इयर की का फेल होतोय आपण, प्रॉडक्टला तर एवढे पैसे लावतोय है ना, का फेल होतोय. मग मी एक माझ्याच ओळखीचा ऑस्ट्रेलियावरनं एक प्रॉडक्ट कन्सल्टंट घेतला है ना, की त्याला विचारलं की हे का होतं आहे. मग त्याने आमचं एक सेशन घेतलं. त्यांनी सांगितलेली फंडामेंटल गोष्ट आहे, प्रॉडक्ट किंवा कुठलीही आयडिया ही तुम्हाला आवडती म्हणून कस्टमरला आवडेल का ह्याची गॅरंटी नाही है ना. 90% तुम्हाला वाटतं ही आयडिया चालेल, त्यामुळे तुम्ही मार्केटमध्ये उतरता, त्याला काही तथ्य नाही, 0. तर त्याचा फॉर्म्युला तर असा आहे, आणि जो मी पण व्हॅलिडेट केला, इट्स वर्किंग, की कुठलंही तुम्ही बिझनेसमध्ये पूर्ण इन्व्हेस्ट करायच्या आधी, म्हणजे फॉर एक्झाम्पल कॉमसेन्सला एक प्रॉडक्ट बनवायचा आहे आणि ते प्रॉडक्ट बनवायला त्याला 2 कोटीची इन्व्हेस्टमेंट आहे ना. ती 2 कोटी टाकायच्या आधी तुम्ही ती प्रॉडक्ट आयडिया, तुम्हाला जर ह्या 10 लोकांना विकायची, ह्यांनाच विकायची, ह्या 10 लोकांकडे जावा, त्यांना म्हणावं ही मी बनवतोय, ही आहे, तुझी गरज आहे का. ते 10 मधले 9 म्हणले ना गरज आहे, मग यू स्टार्ट थिंकिंग ऑफ इन्व्हेस्टिंग. त्याने तो एक इतकं खतरनाक कॉन्सेप्ट सांगितला है ना. म्हणजे त्यांनी त्याच्या एका कस्टमरला, त्याच्या क्लायंटला सांगितलेला कॉन्सेप्ट, म्हणजे माइंड ब्लोईंग. त्याच्याकडे एक माणूस गेला, तो म्हणाला की मला पुण्यामध्ये एक रेस्टॉरंट टाकायचं, एक स्टेट ऑफ आर्ट चांगलं रेस्टॉरंट टाकायचं आहे, ठीक आहे, मी काय करू. आणि त्याला असं असे 2 कोटीची इन्व्हेस्टमेंट आहे, आता मी काय करू. त्याने त्याला काय सांगावं. तो म्हणला की रेस्टॉरंटची जागा अशी शोध, तुला जशी पाहिजे तशी, फर्निचर कर, सगळं कर, वेटर चांगले ठेव, तुला जे फ्रंट साईड सगळं ठेव. पण रेस्टॉरंटमध्ये काय असतं, किचनमध्ये सगळ्यात जास्त इन्व्हेस्टमेंट असते, 50% गोज इन किचन. किचन टाकूच नको म्हणलं, किचन टाकू नको. फक्त 15 मिनिटाच्या अंतरावर तुझ्या रेस्टॉरंटच्या इथे तुला जे विकायचं आहे, तुला चायनीज द्यायचं आहे, इटालियन द्यायचं आहे, काय द्यायचं आहे, त्या रेस्टॉरंटची नावं घेऊन ये. 4 लोक तुझ्याकडं त्याच्यासाठीच ठेव,
ऑर्डर आली बाहेर, तो जाणार स्विगीवर ऑर्डर टाकणार, तुझा माणूस जाऊन घेऊन येणार आणि तू मस्तपैकी तुझ्या ब्रँड अंदर त्याला मस्त लावून तिथे ते दे. ह्याच्यातनं काय करणार आहे की तुला कस्टमर आणता येतात का कारण रेस्टॉरंट म्हणजे कस्टमर आणले पाहिजे. पहिलं तू कस्टमर आणतोय का बघ, त्यांची चव काय आहे ती समज, है ना. मग तुला सोपं आहे. मग उरलेल्या 3 महिन्यानंतर इन्व्हेस्ट कर आणि हे कर. म्हणजे ॲक्च्युली इट इज फॅक्ट. तुम्ही डायरेक्ट पैसे टाकूच नका कशात. आयडिया व्हॅलिडेशन ही फार जरुरी आहे. आयदर तुम्ही 10 लोकांना भेटा, 50 लोकांना भेटा, 3 महिने तुमचं आयडिया इम्प्लिमेंट करायला लांब वेळ लागू दे, पण व्हॅलिडेट करा. खरंच गरज आहे का, तुम्हाला वाटते म्हणून नाही, किंवा 4 मित्र भेटले म्हणून नाही. तर हे व्हॅलिडेशन खूप जरुरी आहे. आता आपण येऊया निशवर. निश करताना फंडामेंटल काही एवढं रॉकेट सायन्स नाही. निश करताना जर तुम्हाला वाटलं ना की तुम्हाला एक कपड्याचं दुकान टाकायचं, राईट, तर कपड्याचं दुकान तुम्ही उतरू नका. तुम्ही काय म्हणा माहिती का, निश म्हणजे काय, मी फक्त जेनझी म्हणजे 16 वर्ष ते 22 वर्ष किंवा 24 वर्ष या वयोगटासाठी फक्त मुलींसाठी दुकान काढतो. हे झालं निश. होतं काय, मार्केटमध्ये नाव होतं, अरे ह्यांच्याकडे लेटेस्ट ट्रेंड असतात, आपल्यासाठीच असतात. निशचा हा मग रिफेल इफेक्ट असतो. हेच निश आहे. म्हणजे प्रत्येक वेळेला आपल्याला ब्लू ओशनमध्ये क्रिएट करायची गरज नाही. रेड ओशनमध्ये आपला ब्लू ओशन शोधू शकतो. ॲब्सोल्युटली तोच शोधायचा आहे. म्हणजे त्याचे तुम्ही आता टिळक रोडवर टाकताय, तुम्ही बघताय की हा शॉप सगळं विकतोय, हा सगळं विकतोय, हा हे करतोय. आपलं वेगळं काय आहे, आपण हे करू, आपण स्पेशलाइज विकूया. हेच करायचं आहे. कुठलाही बिझनेस घ्या तुम्ही, ट्रॅव्हल इंडस्ट्रीत घ्या, कशामध्ये घ्या, हा निश तुम्हाला शोधला ना, आपोआप तुम्ही स्केल व्हा. आपण मगासपासून निश आणि याच्याबद्दल बोलतोय, पण मला हे खूप समजून घ्यावं असं वाटतं की आपण बिझनेस मोट जे म्हणतो त्याचा विचार किंवा त्याचा फंडामेंटली डिस्कशनच होत नाही. म्हणजे तुमच्या एका रीलमध्ये मी बघितलं होतं की बाबा एखादा स्पेसिफिकली जर ग्रोसरी शॉपवाला मारवाडी असेल तर तो काय करतो, जाऊन कोणाकडे तरी एक 6 महिने फुकट काम करून शिकून येतो. किंवा टाईल्सचा बिझनेस असेल तर जाऊन ते राजस्थानमध्ये जाऊन पूर्ण सप्लाय चेन जाऊन बघून येतो. पण आपल्याकडे बिझनेस मोड कशी डेव्हलप करायची, कसा विचार करायचा ह्याचं अंडरस्टँडिंग नाही आहे. म्हणजे त्याचं कारण की आपल्याला एक्सपोजर नाही. तर ते कसं करावं, नाही हाच आहे. म्हणजे जर तुम्हाला एक्सपोजर नाही ना, आज आपल्याकडे नेटवर्क आहे प्रत्येकाकडं, ज्याला बिझनेस करायचा त्याकडे नेटवर्क आहे. त्याच्या नेटवर्कमधनं जाऊन कुठेतरी जाऊन ते शिकणं फार जरुरी आहे, फार जरुरी. म्हणजे 6 महिने नाही, 3 महिने जाऊन शिका. तुम्हाला शेअर मार्केटमध्ये काय करायचं आहे तिथे जाऊन शिका. ही फंडामेंटल तुम्हाला शिकणं ॲज अ बिझनेसमॅन शिकणं जरुरी आहे. आणि जर नाही मिळालं, शिकायला नाही मिळालं, तर बी रेडी. मी जेव्हा बिझनेस चालू करणार आहे त्याचे अप्स अँड डाऊन्स आहेच, फेल होऊ शकतात, नाही होत. इट्स बेटर तुम्ही शिका, नाही तर स्वतःकडे शिका. शिकणं जरुरी आहे. पण तुम्ही जर मला एक क्रायटेरिया म्हणलं ना, एक की बाबा बिझनेसचा एक क्रायटेरिया सांगा, काहीतरी एक, तो राहील कन्सिस्टन्सी आणि डिसिप्लिन. म्हणजे मी त्या रीलमध्ये पण सांगितलं, इट इज फंडामेंटल. दुकानाच्या वेळेत दुकान उघडणं, दुकानाच्या वेळेस बंद करणं, उघडणं, बंद करणं, उघडणं, बंद करणं, तेच करत राहणं. इट विल गिव्ह यू फ्रुट्स. हे तुम्ही करा कुठलाही बिझनेस. हे जर बोर होणार असेल तर नका करू. म्हणजे जर तुम्हाला रोज एक्साइटमेंट हवी असेल तर हे आहे ना. म्हणजे ॲटलिस्ट एक्साइटमेंट, पण त्याच्यामध्ये तुम्हाला डिसिप्लिन घेऊन यायचं आहे. बिझनेसमध्ये आपोआप एक्साइटमेंट असतात, बरेच एक्साइटमेंट असतात, कस्टमर येऊन शिकवतो आहे, बरेच असतात, आहे ना. पण डिसिप्लिन जरुरी आहे. तुम्हाला वाटलं ना की मी 2 वर्ष यार मी डिसिप्लिन करू शकतो, मी एखाद्या मित्राने मला बोलवलं है ना, तरी मी त्याला सांगण्याची माझ्यात ताकद आहे, नाही रे बाबा मी 9:30 नंतरच येईल कारण माझं दुकान 9पर्यंत आहे. ह्या फंडामेंटल गोष्टी आहेत. कारण आपण कसं एक इंडियन ह्युमन्स कसे आहेत ना, खूप म्हणजे मित्र ओरिएंटेड आहे सगळे, नाही का. म्हणजे बोलवलं की चल रे आलो, शटर डाऊन करतो, नाही, देन डोंट डू इट. एक 6 महिन्यानंतर तुमच्या मित्रांनाही सवय लागेल की नाही बाबा शार्दूलला फोन करायचा ना 9 नंतर, तो आता नाहीच. ही जर तुम्ही सवय लावू शकले ना, फंडामेंटल. मित्रांच्याच वरनं मला असं लक्षात आलं की बऱ्याच जणांचं आपल्याकडे रेस्टॉरंट बिझनेसमध्ये खूप सारे आता महाराष्ट्रीयन्स उतरले दिसत आहेत. आणि बऱ्याचदा असं होतं की अरे मित्र आला आहे त्याला डिस्काउंट दे, फॅमिली आली आहे, माझ्या ताईचे दाजी आले आहेत, हे आलेत ते आलेत, डिस्काउंट दे, फुकट दे, त्यांच्याकडनं कसं बिल घ्यायचं त्याच्याकडनं, हे बऱ्याचदा ऑब्झर्व केलं जातं. हे अर्थातच चुकीचं आहे, ॲब्सोल्युटली चुकीचं आहे. डिस्काउंट द्या,
एक लेवल ठरवा तुम्ही, किंवा 5% 10% तुमच्या मार्जिनमधनं डिस्काउंट द्या, पण सवय लागू नका त्यांना. कारण काय होणार की मार्केटमध्ये सवय लागते, एंड ऑफ द डे तुमच्या कॅश फ्लोला इम्पॅक्ट होणारच आहे, आणि त्यावेळेस कोणीच हे येऊन तुम्हाला पैसे नाही देणार. आणि हे का झालं? कारण तुम्ही इमोशनल झाले, त्यांना डिस्काउंट दिला. आज नाही, काय होतं, आपण एखादा बिझनेस स्टार्ट करतो ना, तेव्हा भांडवल टाकतो त्यात, त्यामुळे इनिशियल 6 महिने पैसे असतात, पण 6 महिन्यानंतर बिझनेसला पैसे जनरेट करायला लागतात. आणि त्यावेळेस जर तुम्ही डिस्काउंट द्यायला लागले आणि बिझनेसमध्येच पैसे नाही आले, मग काय होणार? हळूहळू होतं, हे खूप हळूहळू होतं, कळत पण नाही. एखाद्या महिन्याला तुम्ही जी 10 तारखेला सॅलरी करता ती 20वर जाते. एखाद्या महिन्याला बिझनेसला लागणाऱ्या मार्केटिंगवर खर्च करायचा असतो, तो तुम्ही करत नाही. एखाद्या महिन्याला बिझनेसमध्ये त्या रेस्टॉरंटमध्ये काही गोष्टी आणायलाच असतात ज्या बिझनेससाठी महत्त्वाच्या, त्या करत नाही. आणि मग तसं हळूहळू रिपेल इफेक्ट होऊन हळूहळू 6 महिन्यात बिझनेस बंद होऊन जातो. त्यामुळं कॅशशी खेळू नका. फार इम्पॉर्टंट गोष्ट आहे. त्याचे शार्दूल, तू एक रेस्टॉरंट काढलं, तुला मी आलो आणि मला द्यायचंच आहे, डिस्काउंट द्यायचंच आहे ना. मग रेस्टॉरंटला तू एक वेगळं समज, शार्दूल वेगळा आहे. तू मला जेवढा डिस्काउंट दिला ना, तेवढा गल्ल्यामध्ये पैसे टाक, मग दे ना डिस्काउंट, तू दे, रेस्टॉरंटला द्यायला नको. ओके, मी आणि बिझनेस वेगळा आहे. तू आणि वेगळं कम्प्लिटली वेगळं आहे. तू दे मला, चालतंय. का माहिती का, माझ्या बिझनेसच्या कॅश फ्लोला हात नका लावू. हे करा, दॅट इज ओके. आणि हे ना काही कम्युनिटीजला बाय डिफॉल्ट शिकवलं जातं, आपल्याकडे नाही शिकवलं जातं. आणि तू 2दा देशील रे मला खिशातनं काढून, तिसऱ्यांदा काय म्हणजे, अरे मी का देऊ है ना, तूच थांबशील. म्हणजे गावजेवण घालणं धंद्यात ह्याच्यावर पण काय ना, तू कमवलंस, रेस्टॉरंट चाललं, खूप चाललं, तुझ्याकडे भरपूर पोट भरून पैसे आहेत, एकदाच बोलो दे सगळ्यांना, 2दा बोलो, इट्स ओके. जेव्हा तू सेट होतोयस तेव्हा नको प्लीज बोलू. तू पहिला सेट हो, पैसे कमव, आणि मग दे ना, रेग्युलर दे. चल, तू डिक्लेअर कर मित्रांमध्ये, जोपर्यंत माझं रेस्टॉरंट चालतंय सगळ्या पार्ट्या माझ्या नावावर. पण कधी? जेव्हा तुझ्याकडे खूप राहत आहेत. इनिशियली करू नको. आणि तुम्ही आता मगाशी म्हणाल की 5% 10% डिस्काउंट देऊ शकतो. हे म्हणजे याच्यात बेसिकली परत मुद्दा येतो की मार्जिनचा. हो, ते प्लॉट कसं करायचं? कारण बऱ्याचदा कॉन्व्हर्सेशनमध्ये हे लक्षात येतं की आपल्याला ग्रॉस प्रॉफिट कळतं साधारणतः, आपल्याला ह्या पद्धतीचं गणित होतं कायम बिझनेस कॉन्व्हर्सेशनमध्ये. बेसिकली काय, टी शर्टचं उदाहरण घेऊ किंवा रेस्टॉरंटचं घेऊ. रेस्टॉरंटमध्ये 50% मार्जिन असं कसा काढतात की 30 रुपये त्याचा प्रोडक्शन कॉस्ट आहे, 20 रुपये काय बाबा मेंटेनन्स कॉस्ट आहे, अजून एक 15 रुपये काय तिथं लोक जे आपलं वाढायला ठेवलेत, ह्याला ठेवले त्याच्या कॉस्ट आहे, 5 रुपये क्लिनलीनेस, 10 रुपये इलेक्ट्रिसिटी, हे ते 90 रुपये होतं आहे, आपण 130ला विकू, विषय संपला. असं काहीतरी एक तोंडी उदाहरण गणित केलं जातं. आणि जेव्हा ॲक्च्युली बिझनेस करायला लागतो तेव्हा ते कळतं की अरे असं नाही आहे, असं नाही आहे, ते मार्जिन चुकतंय काहीतरी. हे गणित म्हणजे ते गणित कसं टाकायचं? ह्याला काही स्टँडर्ड नाही आहे, पण तरी एक स्टँडर्ड आहे जे 90% बिझनेसला लागू शकतो. त्याला 3C मेथड म्हणतात, 3C. म्हणजे काय करायचं, लेट्स से तुझं रेस्टॉरंट आहे, तर रेस्टॉरंटमध्ये तुला एक कॉस्ट आहे, किंवा लेट्स से कपड्याचं दुकान घेऊ है ना. तर तू एक टी शर्ट विकत आणलास 100 रुपयाला, म्हणजे ती तुझी कॉस्ट झाली. मग तुला भाडं आलं, तुझी सॅलरी आली, हे सगळ्या गोष्टी आली, तर ती जी कॉस्ट आहे ना ती त्याच्यावर ॲड करायची. 3C काय म्हणतं की 100 रुपये जर तुमचं एका वस्तूची किंमत आहे, तर 100 रुपये तुम्हाला बाकीच्या ॲडिशनल व्हेरिएबल कॉस्टला लागतात. म्हणजे काय, रेंट, सॅलरी, मार्केटिंग, सेल्समध्ये, आणि 100 रुपये तुम्हाला राहिले पाहिजे. म्हणजे जर तुम्ही 100 रुपयाला एखादा प्रॉडक्ट आणताय तर 300ला विकत असाल तरच तो विका, नाही तर विकू नका. हा जर तुम्ही फॉर्म्युला लावला, म्हणजे लेट्स से उद्या आपण ठरवलं की आपल्याला बेल्ट्स विकायचे आहेत, फक्त बेल्ट्स आणि वॉलेट्स, तर हा फॉर्म्युला लावा. काय फॉर्म्युला आहे की जर बेल्ट मला 20 रुपयाला मिळतात तर मी 60ला विकू शकतो का? जर 100ला मिळतात 300ला विकू शकतो का? हा जर लावला ना तर 80% तुम्ही प्रॉफिटमध्ये राहाल. म्हणजे बऱ्याच गोष्टी असतात, बऱ्याच लेडीज ऑन्टरप्रेनर विचारतात की काय करू ना, घरातनं मला सामान विकायचं आहे. हा फॉर्म्युला त्यांनी लावायचा.
घरच्या घरी, हम्म. की मटेरियल इम्पोर्ट कॉस्ट मला त्याची किती आहे, त्याच्यावर अजून एक्स तेवढाच लावायचा आणि एक्स अजून तेवढा प्रॉफिट लावायचा. आणि हे सगळं पेन अँड पेपर घेऊन लिहिलं पाहिजे. त्याच्याशिवाय तर बिझनेस करू शकत नाही. म्हणजे तू पेन पेपर पाहिजेच. सगळं डोक्यात ठेवलं ना पॉसिबलच नाही आहे. पेन पेपर हा पाहिजे, डेलीचा हिशोब पाहिजे, कुणाला किती दिले, किती आणले, हे सगळ्या गोष्टी पाहिजे. हिशोबवरनंच मला विचारायचं होतं की कारण की हिशोब किती महत्त्वाचा आहे. जर तुम्हाला बिझनेसमध्ये फेलियर नको असेल तर हिशोबच महत्त्वाचा आहे. हिशोबच महत्त्वाचा आहे, पण याला घाबरायची गरज नाही. फॉर एक्झाम्पल माझ्या केसमध्ये की मी पर्सनली हा फायनान्स मॅनेजमेंटमध्ये आय एम वीक, हे मी ॲक्सेप्ट केलं. मी जेव्हा पार्टनर, माझा आत्ताचा पार्टनर एक, आम्ही अजून एक को फाउंडर घेतला आहे, ही इज अ CA, म्हणजे मला विचारच करायला लागत नाही. तर त्यामुळे तुम्ही असा बघा एखादा माणूस की तो तुमचा हिशोब लिहेल. मी कायम सांगत असतो की, आणि आपल्या मराठी कम्युनिटी हा प्रॉब्लेम आहे की आपण हिशोबच लिहित नाही, राईट. मी असं सांगेल, जर तुम्ही 1 लाखाचा बिझनेस करताय ना, 5,000 रुपयामध्ये तुम्हाला मार्केटमध्ये हिशोब लिहिणारी लोकं मिळतात. मोबाईल घ्या, व्हॉट्सअप घ्या, तुम्ही जो खर्च केला त्याला फक्त टाकत राहा, बाबा मी हे केलं. टॅलीत डेबिट क्रेडिट काय करायचं त्याचा हेडेक. आपलं काय त्याला सांगणं की मी हे खर्च केला, एवढं तरी करा. करणं जरुरी आहे. त्याच्याशिवाय प्रॉफिटेबिलिटी कळणार नाही, काहीच कळणार नाही. मजा पण नाही येणार. थोड्या दिवसात तुम्ही म्हणाल मी यात काही कमवतच नाही आहे, मजा पण नाही येणार. माझ्याकडे असे मित्र आहेत, त्याचं मोबाईलचं दुकान आहे, 5 वर्ष चालवतोय, तर काही पैसेच राहत नाही. जेव्हा आम्ही डिटेलमध्ये गेलो, बघितलं, ॲक्च्युली त्याला महिना काठी 5 लाख प्रॉफिट आहे, पण ते इकडे तिकडे जात आहेत. तो कधी उचलतोय, त्यातनं गल्ल्यातनं काढतोय, इकडं देतोय, तिकडं देतोय. बिझनेस टर्म पाहिलं तर 5 लाख प्रॉफिट आहेत. हातात आहेत का? नाही आहेत. का? कारण हिशोब नाही. त्यामुळे हिशोब, तू बरोबर क्वेश्चन विचारला. हिशोब इज, म्हणून मी सुरुवातीला काय म्हटलं, 2 मधला सेल्स आणि दुसरा कॅश फ्लो मॅनेजमेंट. हिशोब फार महत्त्वाचा. फार महत्त्वाचा. एव्हरीवन, म्हणजे तो यूट्यूबर असू, तो इन्फ्लुएन्सर असू, तो पॉलिटिशियन असू, कोणी असू, आय थिंक इवन गृहिणींना पण, म्हणजे होम हाऊस घरचं मॅनेजमेंट करायलाही आपला हिशोब आणि होतं बरं का. आपल्या आईवडिलांकडे बघा, हो. त्यांच्या पिढीपर्यंत ते नोटबुकवर लिहून हो, ठेवायचे. माझ्या वडिलांकडे 12 वर्षाच्या नोट, म्हणजे अजूनही गेले 12 वर्षाचे त्यांच्याकडे, ते लहान असल्यापासून लिहितात. हो, त्यांच्याकडे होतं. हे नेक्स्ट जनरेशनला पास नाही झालं. म्हणजे माझं जड जातं. मी ॲटलिस्ट ओपनिंग क्लोजिंग बॅलन्स तरी बघतोय, हां, पण डेली नाही लिहिलं जात. सिम्पल. कुठेतरी व्हॉट्सअप ग्रुप स्वतःचाच बनवायचा, त्यात टाकत राहायचं. मी तर आता, आम्ही इथं कसं आहे, खूप ट्रॅव्हल करतो ऑल ओव्हर वर्ल्ड. इतक्या रिसिट्स येतात आणि मी नाही ठेवू शकत रिसिट जपून. मग मी आता स्वतःला काय कारण ॲज अ एंटरप्रेनर डिसिप्लिन तर जरुरी आहे. असं म्हणू नाही शकत ना, मी नाही हिशोब ठेवणार, मीच नाही ठेवला तर बाकीचे कसे ठेवणार. मी कुठेही गेलो, फोटो काढतो, इमिजिएटली त्या अकाउंटंटला व्हॉट्सअप करतो. मग आम्ही एकदा बसतो महिन्यातनं, तो म्हणतो हे काय खर्च केला, हा काय केला. 1 तास बसलो. काही दुबईचे असतात, त्यात अरेबिक त्याला कळत नाही. मग तो म्हणतो चला तुझ्या कार्डमधनं टॅली करू, इकडून करू, काहीतरी करू. दॅट इज ओके. पण डिसिप्लिन हिशोब तर आहेच. म्हणजे एंटरप्रेन्योरला जर तुम्हाला डिसिप्लिन नसेल तर तुम्ही उद्योजक होण्याबद्दल विचार करा. किंवा ताकद ठेवा डिसिप्लिन आणण्याची. हां, मग बदललं पाहिजे. ऑप्शन नाही, म्हणजे ऑप्शन नाही, इट्स नॉट अन ऑप्शन. ऑप्शनच नाही. एक वेळ सेल्स नाही आला तर सेल्सवाला माणूस असू शकतो. डिसिप्लिन नाही नसेल तर तो माणूस नाही आणू शकत. सेल्स इज डिसिप्लिन. एखाद्या माणसाला कन्सिस्टंटली फॉलो करणं इज सेल्स, नथिंग एल्स. तुला कोणी पाहिजे. तुला असं वाटतं ना की उद्या तुला आपले पंतप्रधानांचा इंटरव्ह्यू घ्यायचा, तू आज सेल्स म्हणजे काय, आज चालू कर, त्यांना रिच आउट करणं, कन्सिस्टंटली कर. कुठे भेटतील, कुठे होणार एक दिवस क्लोज. डोंट गिव्ह अप. सेल्स इज तेच. खरं आहे. हां, सेल्स इज कन्सिस्टन्सी. खरं आहे, मला पटलं आहे. म्हणजे अगदीच, कारण का म्हणजे मला तिथे, म्हणजे सेल्स जेव्हा ज्या वेळेला करतो आणि मला कंटाळा आला, तिथे मला लक्षात आता लगेच जाणवतं, स्ट्राईक होतं की ते सतत फॉलोअप करायला नको वाटतं. इगो कुठेतरी ॲड येतोय. अरे वा, महत्त्वाचा शब्द आला बोलता तो म्हणजे इगो. बिझनेसमध्ये इगोचं काय करायचं? एक म्हण आहे,
पारसी लोकांमध्ये, आता असेल सगळीकडे पण मी पारसीकडनं ऐकली आहे की जिभेवर साखर आणि डोक्यावर बर्फ हा बिझनेस करताना कायम पाहिजे तो, है ना. म्हणजे कस्टमरशी गोडच बोललं पाहिजे आणि चिडलं तर पाहिजेच नाही. इगोला तर दुकानाच्या किंवा याच्या बाहेरच ठेवा. इगो हा फार मोठा दुश्मन आहे. चांगल्यासाठी वापरा, पण कस्टमर आला आणि तो म्हणाला काय इथं साफसफाई नाही वगैरे, तर तुमच्यात जर ताकद नसेल ना ती ॲज अ फीडबॅक घेण्याची, तर तुम्ही बिझनेस नाही करू शकत. तुम्ही ना म्हटला ना हा काय शिकवतोय मला, म्हणजे तुमचा इगो आला, मग नाही बिझनेस करू शकत. तुम्ही त्याचा फीडबॅक घेण्याची ताकद पाहिजे. तुम्हाला जर त्याला शिकवायचं आहे ना, मी तर कायम म्हणतो तुम्हाला एखाद्याला जर शिकवायचं आहे तर तुम्ही सक्सेस होऊन शिकवा. तुम्ही आधीच शिकवू नका, धडा शिकवायला जाऊ नका. धडा शिकवायला जाऊ नका. म्हणजे आय एम टेलिंग यू, तुम्ही असं दुकान काढा की जिथे लाईन लागती, वेटिंग आहे, है ना. लोक तुम्हाला येऊन विचार काय केलं रे तू. त्यांनी असं नाही विचारलं तू क्लिनलीनेस ठेवतो, तो टॉपिकच नाही यायला पाहिजे. असं काहीतरी करा की लाईन लागली पाहिजे तुमच्याकडे. शेवटचा प्रश्न, कोणी बिझनेस करू नये? कोणी बिझनेस करू नये. आय थिंक आजच्या जगामध्ये बिझनेस करण्यासाठी बरेचसे ऑप्शन्स आहेत. बरेचसे लोक करू शकतात, पण कोणी करू नये. मी जसं म्हणलं डिसिप्लिन फार जरुरी आहे. त्याच्यानंतर थोडं तरी सेल्स IQ पाहिजे, की विकता आलं पाहिजे काहीतरी, थोडे तरी यायला पाहिजे. आणि दुसरं ती थर्ड लास्ट, फेलियर पचवण्याची ताकद जर नसेल तर प्लीज त्यांनी बिझनेस करू नये. कारण बिझनेस अँड फेलियर गोज हँड इन हँड, राईट. म्हणजे हे तुम्हाला, आपण क्रिकेट खेळतो ना, म्हणजे इंडिया म्हणजे क्रिकेट म्हणजे हे, राईट. तर मी कायम एक स्टोरी सांगतो. क्रिकेटमध्ये आपल्या काही म्हणा प्रत्येकाला बॅटिंगची खूप आवड असते, बरोबर ना. तुम्ही कन्सिस्टंटली क्रिकेट खेळता, तुम्ही कधी 0वर आऊट होता. आजकाल तर ट्रेंड आहे वीकेंड टू वीकेंड खेळणं. तर तुम्ही आज खेळले आणि 0वर आऊट झाले तर तुम्ही थांबता ना पुढच्या रविवारपर्यंत. बिझनेस तसाच आहे. आज आऊट झालं थांबा, पुढच्या वेळेस मिळेल चान्स. मी आऊट झालो, 2दा आऊट झालो म्हणून जर तुम्ही सोडलं क्रिकेट, तर तसाच बिझनेस. ही ॲटिट्यूड तुमच्याकडे असेल तर डोंट स्टार्ट बिझनेस. आणि जर तुम्ही कन्सिस्टंटली ठेवलं आणि फेलियरची ताकद असेल ना, आय एम टेलिंग यू, लोक तुम्हाला भेटतील. लोक, देव पाठवेल ॲक्च्युली टू हेल्प यू. पण तेवढी तुमची विल पॉवर पाहिजे, यार मला हे सक्सेस करायचं. अशाच लोकांनी बिझनेस करावा. आणि बिझनेस ज्यांनी नाही करावा, म्हणजे हे माझं ॲनॉलॉजी आहे की बिझनेस कुणी करू नये. ह्याच्यातला हा फार महत्त्वाचा मुद्दा आहे की तुम्हाला लोकांचे पैसे घेतल्यावर पैसे देण्याची, परत फेडण्याची जर सवय नसेल तर तुम्ही बिझनेस करू नये. कारण बिझनेसला ग्रो करायला, चालू करायला वेळोवेळी पैसे लागतात. आणि पैसे कधी मिळतात, जेव्हा तुम्ही एखाद्याकडनं घेतले आणि त्याला वेळेत दिले तर तो परत देणार आहे. ही जर सवय तुम्हाला लहानपणीपासून नसेल, तुम्हाला वाटत असेल की शार्दूलचे पैसे म्हणजे माझेच पैसे, जाऊ दे ना, नाही दिले तर चालतात, अशा माणसांनी बिझनेस करू नये. तुम्हाला वाटलं ना त्याचे पैसे आहेत, ठीक आहे, 2 महिन्यात नाही देऊ शकलो, मी त्याला फोन करतो, 6 महिन्यात देतो, इट इज ओके. पण देण्याची इच्छा पाहिजे, ते दिली. कारण हे बँक्स आहेत, इन्व्हेस्टर आहेत, हे काही वेळे नाहीत. हे लगेच कळतंय ना. तुम्ही एकदा बुडवाल त्यांना, पण तुमचा बिझनेस तर ते बुडवणारच. त्यामुळे पैसे देण्याची वृत्ती असणाऱ्या लोकांनीच बिझनेस करावा. ती टेंडन्सी खूप महत्वाची आहे. फार फार तो सोशल क्रेडिट स्कोर आहे खरं तर तुमचा. यू आर राईट. सोशल क्रेडिट स्कोर न्यू वर्ड आहे. तर सोशल आणि आहे. तुम्ही बघा ना, आपण गावाकडे जातो ना, नावं पडलेली असतात, अरे याला पैसे देऊ नका, परत कधी देत नाही. दॅट इज युअर सोशल क्रेडिट स्कोर. आता आपण बंद होण्याबद्दल आणि चालू होण्याबद्दल बरंच बोललं, तर त्यातला एक इमोशनल एक क्वेश्चन जो आहे तो महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तुम्ही बिझनेस चालू करताना काय मोटिवेशन ठेवलं पाहिजे किंवा कोणाकडून मोटिवेशन घेतलं पाहिजे. आणि बंद होत असेल आणि तुमचा डार्क डे, असं वाटतं की बास बंद करावं आता, नाही होतं माझ्याकडनं, तेव्हा मोटिवेशन म्हणून काय बघितलं पाहिजे? तुम्ही काय बघता? किंवा नाही, फार महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणजे मोटिवेशन असणं, मी माझ्यासाठी, आय थिंक सगळ्यांना माहिती आहे, पण माझ्यासाठी महाराज आहेत. मी महाराजांच्या
स्वराज्य जर्नीला बिझनेस जर्नीसारखं बघतो है ना, की त्यांना किती वेळा आले, त्यांनी 20-30 गड जिंकले, परत देऊन टाकले, परत 200 घेतले आणि हीच बिझनेस जर्नी आहे. तर मी महाराज बघतो. म्हणजे मला जेव्हाही वाटेल ना की यार माझ्या 3 मोठ्या डील कॉम्पिटिटरकडे गेल्या आणि है ना, मी तेच म्हणतो ठीक आहे है ना, आपल्या गेल्या डील परत येतील, 200 येतील. तर हे जरुरी आहे. माझ्यासाठी तर महाराज आहेत, कुणासाठी बऱ्याच लोकांचे असू शकतात. माझ्यासाठी अजून एक झालं मध्ये मोटिवेशन कसं जातं बघा. आमची कंपनी कॉमसेन्स 2020मध्ये बंद पडण्याच्या याच्यावर आली होती. म्हणजे लिटरली 1 महिन्याचा पण पगार नव्हता है ना, फुल मोटिवेशन डाऊन होता. तेव्हा एका मित्राने मला फोन करून, का माहिती का, असं काही रिलेशन नाही, त्याला काहीच माहीत नव्हतं आमच्या कॅश फ्लोबद्दल. म्हणलं अरे सागर, तू ऑन्टरप्रिनर आहे आणि मी हे बुक वाचले, तू बघ हे तुला काय आवडते का. आणि त्याने ते बुक मला पाठवलं, हार्ड थिंग्स अबाउट हार्ड थिंग म्हणून हे पुस्तक आहे. त्याच्यामध्ये तो ऑन्टरप्रिनर 25 वेळा फेल होतो आणि त्यांनी त्यात ते लिहिलं आहे की फेल होणंच हे सगळं, म्हणजे ऑन्टरप्रिनर म्हणजेच फेल होणं. आणि शेवटी तो त्याची कंपनी $1 बिलियन विकतो. म्हणजे त्यात असं लिहिलं आहे की तो जेव्हा कंपनी विकतो ना, तो उलटी करतो की म्हणजे मी विकू शकलो कंपनी. म्हणजे इतक्या तो वाईट अवस्थेतनं गेलेला असतो. ते त्या वेळेसाठी माझं मोटिवेशन होतं की यार चलो, हे झालं तर हा करू शकतो तर आपणही करू शकतो. तर मोटिवेशन असलंच पाहिजे. म्हणजे यू फाइंड युअर मोटिवेशन, काही असू दे, तुम्ही तुमचं फाइंड करा. आणि आपण मराठी तर महाराज इज बिगेस्ट मोटिवेशन, ते ठेवू शकले तर नथिंग लाईक इट. वा, खूप म्हणजे शिवाजी महाराज तर महाराष्ट्राला काय सगळ्या जगालाच मोटिवेट करतात, त्यामुळं ते कधीही तुमचं हक्काचं आपलं मोटिवेशन आहे ते. आणि तर आय गेस मला वाटतं आज आपण बऱ्याच अंशी लोकांना हे तुमच्यासोबत कॉन्व्हर्सेशनमधनं कळालं असेल की की काय प्रश्न विचारले पाहिजेत स्वतःला. आपण मी बिझनेस करण्याआधी काय विचारलं पाहिजे, माझे फंडामेंटल्स क्लिअर आहेत का, मला कॅश फ्लो जमतोय का, सेल्स जमतोय का, नसेल जमत तर कसा शिकायचा, कॅश फ्लो कसा शिकायचा. आणि बेसिकली डिसिप्लिन हा नॉन निगोशिएबल आहे. आमचा फेवरेट शब्द आहे, नॉन निगोशिएबल आहे डिसिप्लिन. तो जर नसेल जमत तर जॉब छान आहे, तिथे डिसिप्लिन ऑटोमॅटिक लागलेलं आहे. ॲब्सोल्युटली. तर आज मुळातच आपल्याला हे मला सर इतकं छान वाटतं की इतकं हेल्दी कॉन्व्हर्सेशन झालं की अत्यंत बेसिक ठोकताळे बिझनेसचे आपण डिस्कस केलेत की डिसिप्लिन कसा नॉन निगोशिएबल आहे आणि काय काय गोष्टी विचारल्या पाहिजेत तुम्हाला, कसं निश शोधायचा आणि बिझनेस फेल्युअर कमी होण्याचं हे का आज कॉन्व्हर्सेशन झालं असं म्हणूया. जर तुम्हाला एपिसोड आवडला असेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कॉमेंटमध्ये नक्की सांगा काय आवडलं आणि कोणत्या विषयावरती तुम्हाला अजून गप्पा मारायला आवडतील, कोणत्या उद्योजकांसोबत गप्पा मारायला आवडतील आणि उद्योगधंद्यातल्या कुठल्या आस्पेक्टबद्दल अजून जास्त डिटेलमध्ये जायला आवडेल. जर तुम्ही अजून आमचे मर्चंडाईज घेतले नसतील तर खाली लिंक दिलेली आहे आणि जर तुम्हाला आवडले असतील आणि घेतले असतील तर प्लीज त्याचा फोटो काढून टॅग करा. बरेच जण बघतोय आम्ही मर्चंडाईज घेत आहेत, पर्सनली फोटो पाठवत आहेत, प्लीज इंस्टाग्रामवर ते टॅग करा. सगळ्यांना कळू दे की ते छान दिसतात आमचे टी शर्ट आणि टोट बॅग्स. तर खूप खूप धन्यवाद. लो बसा. थँक्यू.